दिनांक सगळ्यांना शुभेच्छा। आज पंडित मनोहर बुवा शिरगांवकर यांच्या उडासा खातीर जी ही भजन स्पर्धाचे आयोजन गेली अनेक वर्सां जायत येयल्ले आसात। त्या स्पर्धेक आज प्राज विश्वेशन कार्यक्रमाक आमचे मदीं उपस्थित आसात गोंय राज्याचे मुख्यमंत्री आनी सदीस फूल टायम म्हणटा अशें म्हाका दिसता ते केन्ना न्हिदतात आनी केन्ना उठ्ठा म्हण कळना। ते 12-1 म्हळ्यार ते पणजे आसतात आनी सकाळचे 7 उपरांत ते लोकांक परत मेळपाक लागतात। म्हणजे ते वयतात केन्ना घरा कडेन न्हिदतात केन्ना कित्याक हांगा ते रावनात, वयतात सकाळींच आनी कितली वरां दिसता तें आमकां खबर ना। पूण रातचे 12-1 म्हणल्यार कार्यक्रमांत आसतात आनी सकाळचे 7 लोकांक परत मेळटात। असले आमचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे आतांच उलोवप करपी डॉक्टर आमचे उपाध्यक्ष प्रवीण गांवकर, ते तर सांस्कृतीक म्हणजे कलाकार म्हणून ते जे फेमस आसात। आमचे मेंबर सेक्रेटरी ज्यांनी सविस्तर म्हायती दिल्ली आसा ते आमचे ॲडवोकेट शंकर गांवकर, दुसरी आमची डायरेक्टर ॲडमीन बाय नितल आमोणकर, आमचे मदीं आमचे तिनूय आमचे हांगा जे मेंबर आसात जे एक्टीव अशे जे फिल्डा भितर कामय करपी, जे आमचे आदले सरपंच कृष्णा गांवस आसात, आमचे दत्ताराम ठाकूर बाब आसात आनी आमचे हेडमास्टर रुपेश कामत जे आपल्या आपल्या फिल्डा भितर उच्च पातळीचेर ते काम करीत आसात। आमी परीक्षक म्हणून परशुराम कोडकर बाब आसात, नारायण असोलकर बाब आसात आनी अजित देसाई जे सिनियर अशे आमचे हांगा परीक्षक म्हणून ते काम पळोवपी ते आमचे मदीं आसात। आमचे पीडीओ आमचे प्रदीप गांवकर तांकां सदीस खांदा खांद लावून काम करपी संजू जमेकर, हांगा जमिल्ले सगळे इलेक्ट्रॉनिक मिडिया आनी प्रिंट मिडियाचे सगळे वांगडी आनी तुमी हांगा सगळे जमिल्ले आमचे कलाकार भाव चड टायम घेवचो ना। जशें उल्लेख करता आसतना आमचे वायस चेअरमॅन आनी आमचे मेंबर सेक्रेटरीनी खुबश्यो गजाली सांगलात। जेन्ना साकून हो ताबो हांवें घेतलो, मुख्यमंत्र्यान म्हाका ताबो जेन्ना सीएम आमकां दिलो तेन्ना साकून ताबो घेतले उपरांत हांव पयलेच फावटी आमच्या मेंबर सेक्रेटरी मेळ्ळे उपरांत आनी सगळे आमचे प्रत्येक डिपार्टमेंटाचे जे हेड आसात तेंचे कडेन मिटींग घेतली उपरांत एकच तांकां सांगलें, हांवें म्हणलें म्हणजे गेल्ल्या 30 वर्सांच्या कारकिर्दी भितर अनेक पदां बसयल्लीं आसात वेगवेगळ्या भाशेनी, पूण हे प्रत्येक पदाक जेन्ना जेन्ना हाती घेतले आसा ते एक आव्हान म्हणून घेतलें आसा, तें आव्हान पेलपाचें हें आसा। आयज कला अकादमीचे हांव ताबो सांबाळ्ळो आसा तेन्ना जरी हेज्या पयलीं व्हडली व्हडली पदां जरी सांबाळ्ळी जाल्यार सुद्दां कला अकादमी भितर एक कलाकारांची खाणी, कलाकारांची कला अकादमी कडेन पळोवपाचो दृश्टीकोन जो वेगळो आसता। फक्त गोंयचूच न्ही, गोवा महाराष्ट्रा किंवा इतर भारतांतले सगळेच कलाकार जे आसात ते मोठ्यांतले मोठे दिग्गज कलाकार हांगा येवन परफॉर्म करतात आनी गोंयचे कलाकार जे आसात ते वेगळे जे नाट्य भजनी कलाकार आसतले, बाकी नाट्य कलाकार आसतले किंवा वेगवेगळे कलाकार आसतले, ते सगळ्यांची श्रद्धेस्थान म्हणून अशें हे पळोवप हाजे प्रमाणे कला अकादमी पळयतात। आनी असले संस्थेचो ताबो घेवप म्हणल्यारच ती तितली जबाबदारी आसता की खंयच ताका वेगळें गालबोट लागपाक जायना, कांयच वायट गजाल आमच्या हातल्यान घडपाक जायना, म्हणजे एक बऱ्यापैकी ताका न्याय दिवपाक जाय अशे पद्दतीचे पयलीं आमचे मेंबर सेक्रेटरी हेजेर उलोवन दाखयले आनी त्या प्रमाणे आमी काम करीत गेले। म्हणून टायम टू टायम आमकां सगळे कामाक कार्याक मुख्यमंत्र्याचे आमकां सहकार्य मेळ्ळें। सुरवातेकच ताबो घेतलो तेन्ना थोडीशी आमकां निधीची गरज आशिल्ली। एकच फावटी हांवें सीएमाक म्हणलें, दोतोर आमचे कडेन मातशें बॅकलॉग म्हणजे काही पेंडींग हे आसात, काही कार्यक्रम आमकां घेवपाचे आसात जे इतली वर्सां जे आसात ते आशिल्ले पूण काही कारणास्तव ते बंद जाल्ले आसात, ते म्हाका परत खंय तरी चालू करपा जाय आनी सगळे परत पथाचेर परत हाडपा जाय। दोतोरान एकच म्हाका म्हणलें, उतर म्हणनाका कितले लागतले तुका हे करपाक पयशे ह्या फायनान्शियल इयर म्हणजे गेल्ल्या, कित्याक हांव तेन्नाच 2 म्हयने पयलीं घेतलो ताबो। हांवें म्हणलें ओके आमकां 3-4 कोटी दी जाल्यार काम जातलें आमचें। भावाक सांगपाक गर्व जाता की हांवें 4 कोटी मागले ते म्हाका 5 कोटी दिले, म्हणजे कार्यक्रम उरपाक जायना, कार्यक्रमच चालू उरपाक जाय, कार्यक्रम जावपाक जाय अशे पद्दतीन ताबडतोब तेंची भुमिका। ताजे उपरांत ह्या फायनान्शियल इयरा म्हणटा ते बऱ्यापैकी प्रोविजन केलें, 21 वयल्यान आमकां 26 हाडलें आनी जेणे करून आमचें प्रोविजन पयलींच केलें। म्हणटकीर अशे पद्दतीन टायम टू टायम आमकां आदरणीय आमच्या मुख्यमंत्र्याचो आमकां सपोर्ट मेळ्ळो आसा। आनी आतांच आमचे मेंबर सेक्रेटरी म्हणिल्ल्या प्रमाणे आमी एकच
दृढ निश्चय केलो की आमकां खंयच्याय पद्दतीन आमचे जे कार्यक्रम आजपर्यंत जाय पयली जे आमी आयकय आनी आमकां प्रत्येक कलाकारांचे काही खंयचे ओपिनियन घेतले आनी तेजेर घेवन बसप जालें आनी खंय तरी प्रत्येका दिसा हे कार्यक्रम परत चालू जावचे पण ते आमी विचार केले उपरांत सगळे कार्यक्रम परत एका फाटोफाट 1 मिनटाचे चालू आमी आज करीत आसात आनी आमी तुमकां दिश्टी पडटा पावणे नवीन ते पयलींचे कार्यक्रम चालू करताच नवीनय काही ऍक्टिव्हिटी करपा जायी जेणे करून आनीकय कलाकारांक खंय तरी आमी सपोर्ट करूं शकता कलाकारांच्या कलेक वाव दिवपाक शकतात काही ग्रामीण भागाचे कलाकार आसात तांकां आनीकय सामावून घेवंक शकतात अशी काही गजाली आमी डिस्कस करून आमी नेमल्यो आनी तातूंत भितरच एक कला महोत्सव म्हणून आमी घडोवन हाडलो आमच्या ग्रामीण कुशावतीच्या डिस्ट्रिक्टा भितर एक शानदार असो कार्यक्रम जालो कमीत कमी 1000-1500 महिला थंय येवन तेमी आपली परफॉर्मन्स दाखोवप जाले वेगवेगळे त्यांचे खाद्यपदार्थ ग्रामीण भागाचे आसात त्यांची तांकां बऱ्यापैकी थंय तांकां स्टॉल घालून दिवप जाली आनी खऱ्या अर्थान एक कला दिसभर कला महोत्सव म्हणजे ग्रामीण भागाची इतर वेगवेगळी कला आसा तांकां दाखोवपाची संदी मेळ्ळी आनी अशे पद्दतीन कार्यक्रम सुंदर असो कार्यक्रम जालो भाऊन आयज कला अकादमीचें काम करता आसतना आतांच परत उल्लेख जालो त्या प्रमाणे कलाकारांक दोळ्या फुडें दवरून सगळ्यो गजाली करपाच्यो घेतल्यो आनी करत आसाच पण त्याच बरोबर बाकीच्यो शिकपाच्यो ऍक्टिव्हिटी चलता तुमकां खबर आसा हांगा ना म्हणल्यार वेस्टर्न म्युझिक आणि इंडियन म्युझिकाचे म्हणून हांगा वयर 850-850 दोन्ही स्ट्रीम म्हणून भुरगीं शिकतात तेजे भायर थिएटर आर्ट कॉलेजची भुरगीं आमची राजीव कला मंदिरात थंय बी आमची ती शिकतात तेंचे खातीर सुद्दां आनी कितें तरी आमी सुविधा निर्माण करच्यो तांकां स्वतंत्र अशें आमी इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करून दिवचे हेतूंतल्यान आमी पावल मारलें आसा पावण दुसरें आयज आमी ज्यांक कोणाक हॉबी आसा जेन्ना आमकां कोण वेस्टर्न म्युझिक कित्याक पार्ट टायम आमचे आनी भुरगीं आसतात आनी शिक्षण घेताच प्रत्येक पेरंट्साक दिसता की आपल्या भुरग्यां भितर कितें टॅलंट आसा तो तरी पार्ट टायम टॅलंट तांकां खंय संदी मेळची म्हणजे खंय वेस्टर्न म्युझिका आसतलें इंडियन म्युझिका आसतलें तुमकां खबर आसतलें इंडियन म्युझिका अनेक ऍक्टिव्हिटी आसा वेस्टर्ना भितर आनी ऍक्टिव्हिटी आसा पण शिक्षण घेता तांकां ती बी एक्स्ट्रा कितें तरी हे मेळचें हे हांगा एकच सेंटर आसलो फक्त कलाकारां भितर थंय सुद्दां आमी अशें हें केलें पावल मारलें की हेचो प्रसार प्रत्येक तालुक्या जिल्ह्यान जावचो म्हणून अशें आमी डिसिजन घेतलें की 3 डिस्ट्रिक्ट आमचे आसात कुशावती साऊथ आनी नॉर्थ तिनूय डिस्ट्रिक्टा भितर आमकां जशें हांगा इंडियन आनी वेस्टर्नाचे हांगा क्लासीस चलतात तश्यो आमचे त्या जिल्ह्यानच चलच्यो जिल्ह्यांनी सेंटर तयार जावचे जेणे करून ग्रामीण भागाची भुरगीं आसात ती तांकां कोणाची हॉबी आसा किंवा कोणाची दिसता पेरंट्सांक आपल्या भुरग्यांक धाडपा जाय जाल्यार इतली पयस हांगसाकून पणजी येवपा सोडून तांकां त्या जिल्ल्या भितर संदी मेळची हें सुद्दां आमी प्रोविजन केल्लें आसा आनी एक पावल म्हणल्यार आमी पयलींच आमच्या केप्यां म्हणजे कुशावती भितर आमी नवी इमारत जाली ते ऑलरेडी म्युनिसिपालिटी कडेन करार केल्लो आसा थंय जागो आमचे कडेन अवेलेबल ऑलरेडी करून घेतलो दुसरें आमच्या सावथाचे मडगांवचे आमचे जे पीडब्ल्यूडी मिनिस्टर आसात तेंचे कडेन आमी मिटींग घेतली आसात थंय सावथाचे करपाक आनी नॉर्थाचे तेजे फाटोफाट जातले म्हणजे 3 डिस्ट्रिक्टांनी आमी वेगवेगळे सेंटर हे करून त्या ग्रामीण भागाची भुरगीं जी आसात तांकां परत खंय तरी सेंटर म्हणून पणजी राजधानी घेवपाक पडची न्ही तर आपल्या भागात तांकां सुविधा मेळची हे हेतूंतल्यान आमी हें केल्लें आसा भाऊन आयज आनी म्हाका सांगपाक हें जाता की सगळ्यो ऍक्टिव्हिटी आमच्यो पयलींच्यो करता आमी नवीन ऍक्टिव्हिटी आनी एक भर घालपाचें हें केल्लें आसा ती अजून ती रेडी जाली उपरांत तुमकां परत प्रत्यक्षाक लॉन्च करतना सांगतलेच पूण जेन्ना सरकाराचे आमचे धोरण जे आसात आमचे आदरणीय मुख्यमंत्र्याचे हे आसा की खंयच्याच फिल्डांतल्या खंयच्याच वर्गाच्या लोकांक ते फाटीं उरची न्ही पयर तुमी पयले आसतले जे आमचे वारकरी बंधू जे आसले जे आमचे एकादशी लागून जे 15 दीस पयलीं चलत वचपी आमचे वारकरी बंधू जे गेल्ल्या वर्साक सीएमान उल्लेख केल्लो की वारकरी बंधू खंय तरी पाडबळ दिवपाची गरज आसा जेणे करून ते वयतात पांयान चलत वयतात तांकां सपोर्ट करपाचो गरज आसा भाऊन आयज तेमी सांगले त्या प्रमाणे गेल्ले ह्या वर्साक म्हणलें ह्या वर्साक ते प्रत्यक्षात जितली वारकरी ग्रुप आसात 36 ग्रुप म्हाका दिसता ऑलमोस्ट 400 लोक आमचे वारकरी बंधू तितल्याकय तेमी बऱ्यांतले बरे 1 लाख ते 5 लाख पर्यंत तांकां मानधन दिवन म्हणटा सपोर्ट केलो अशे पद्दतीन कलाकारांक तेमी सपोर्ट केल्लो आसा पावन ह्याच त्यांच्या उर्बे वरून आणि त्यांच्या हेज्यो लक्षांतल्यान आमी आनीकय आमच्या आरती पथकां आसात आमी आरती पथकां घुमट आरती पथकां आसात एका परत एक दर्जेदार आमच्या आरती पथकां आसतात पण तेच बरोबर ग्रामीण भागाक सुद्दां काही आरती म्हणणारे लोक आसात तांकां सुद्दां एक बरी आरती घुमट आरती
बरें प्रोफेशनल अशी घुमट आरती करपाक येवची आनी तेतून तांकां बी बरे जे फोंडे म्हालाक कशी आरती करतात तशें आमच्या ग्रामीण भागात सुद्दां सगळ्या भुरग्यांक सगळ्यांक हांकां संदी मेळची हें सुद्दां आमी हे आमच्या मेंबर सेक्रेटरी आमी सगळे आंखले आसात जेणे करून खंय तरी हांगा वर्कशॉप घडोवन हाडप खंय तरी आमच्या एक जिल्ल्या भितर किंवा एक मतदारसंघांनी वर्कशॉप घडोवन हाडप आनी जे वर्कशॉप घडोवन हाडटात तांकां घुमट आरती जे स्ट्रक्चर दिवन घुमट आरती हे घडोवन हाडप तांकां शिकोवप जशें आतां आमी भजन स्पर्धा घेतली भजन स्पर्धांनी आमकां खुबश्यो कांय गजाली आमकां हे जाल्ल्यो आसात खुबशे आमचे नाट्य आमचे कलाकार तयार जाल्ले आसात आज आमकां 46 वर्सां जाली आमकां जे आमचे एक पुरुष स्पर्धा जे आमी चालू केल्यार जी स्पर्धा 46 वर्सां जाली आनी 4 वर्सांनी 50 वर्सां जातली आमची एक महिला भितर महिलाक सुद्दां आमकां ना म्हणल्यार खुबशे वर्सां जाल्ली आसात 25 वर्सां जाली आनी युवा म्हणल्यार युवा भितर 23 वर्सां म्हणजे अनेक वर्सां आमी युवा आसतली महिला आसतले किंवा आयज आमचे पुरुष गट अशी आमची स्पर्धा घडोवन येता म्हणजे हातूंतल्यान आयज आमकां खुबशे पंगड मेळटात खुबशे सेंटरांनी आमी चालू करतात वेगवेगळी गटांनी चालू करतात आनी खुबशे भजनी कलाकारांक आपले टॅलंट दाखोवपाक मेळटा तातूंत भजनी कलाकार तयार जातात त्याच पार्श्वभुमीचेर म्हणटा अशें आमी घुमट आरती जे करपी भुरगे आसात तांकां गांवांत ते महिला ग्रूप आसतले ते पुरुष ग्रूप आसतले प्रत्येकाक प्रोत्साहन दिवन इन्स्ट्रक्टर तांकां दिवन बऱ्यापैकी तांकां शिकोवप आनी तांकां सगळें सहकार्य करून म्हणटा अशें ते एक बऱ्यांतले बरे कलाकार घुमट आरती वाजोवपी घुमट आरती भितर बऱ्यापैकी कलाकार जावचे हे सुद्दां आमचो हेतू आसा हे आमी आंखले आसात अश्यो अनेक एक्टिविटी ज्यो आमी करपाच्यो घेतलो आसा थोड्योश्यो आनीक एक्टिविटी आसात सगळ्यो तुमकां ज्या फुडीं तकल्या आतां येन्ना सांगचो ना पूण जे कितें आमी घेतल्यो आसा हातीक ते तुमकां सांगपाचो प्रयत्न केल्लो आसा पूण एकच आमचो प्रयत्न आसा की आमी सगळे कार्यक्रम जे आयज पर्यंत कला अकादेमी कडेन जाय ते परत जावचे आनी तातूंतल्यान नवी नवी एक्टिविटी आयज मुख्यमंत्र्याच्या सहकार्यानी करचे आनी हातूंतल्यान आमी करीत आसात हे सुद्दां आयज नाट्य म्हणजे भजन स्पर्धेक खातीर आमचे पीडीओ जे आसात आमचे एमएस आसात एमएस आमचे फूल टायम कमीत असतात आमचे एडमिन डायरेक्टर नितलबाई आसात ती आपले सहकार्य करीत असतात पण ह्या कार्यक्रमा भितर खास करून आमचे पीडीओ बाबा आमचे प्रदीप आणि बाबा संजीव झरावकर यांचे खूप तेमी हे घेतले आसा कित्याक आमची फूल टीम वचप सगळे आमी A to Z प्रोवायड करप आनी त्या कडेन ती आमी हे स्पर्धा घडोवन हाडप अशें हाडलेले आसा तेमी भरपूर ते मेहनत घेतली आसा तांकां हांव शाबासकी दिता परवी दिता आयज आमच्या हांगा फाटल्यान बसलेले 30 जाण आमचे मेंबर आसा कला अकादेमीचे खरें म्हणल्यार मेंबर म्हणल्यार त्यांची एक्टिव्हिटी इतली हे दाखयतात दोतोरा मुद्दम सांगून दिसता की प्रत्येक मेंबर जे आसा त्यांचे कंट्रिब्युशन आसा ते सुद्दां म्हाका टायम टू टायम सांगता चेअरमॅन सर अशें करुया तशें करुया तशें करुया आतां आमी जनरल कॉन्फरन्साची मिटींग घेवपाची आसा तातूंतल्यो खुबश्यो गजाली आनीक घडटल्यो म्हणजे सगळ्या आमचो टीम वर्क असो आसा आनी सगळ्यांत ह्यो गजाली घडत आसतात हांव चड टायम घेवचे पयलीं आनीक फावटी ज्यांकां आयज बक्षीस मेळटलें तांकां शाबासकी परवी दिता ज्यांकां बक्षीस मेळना जाल्यार सुद्दां आमी सगळे म्हाका सांगा पिडिओ की सामकी अटीतटीची कांय गजाली आसत बक्षीस मेळना म्हणून त्यांची बरी ना अशातली ना पण एक फावटी जजीसा फडल्यान व्हडले क्वेश्चन मार्क आसता कोणाक दिवपाक कोणाक ना पण वयर सकयल जाल्यार म्हणजे कोणाक मेळ्ळी ना त्या सुद्दां बरें दर्जेदार आसले तांकां शुभेच्छा दिता आनी तुमी सगळे बऱ्यापैकी हे आयोजन करपा खातीर जेंचो सहकार आसा सगळ्यांक हांव शुभेच्छा दिता आनी आनीक फावटी आयज स्वतंत्र दिसाचे तांकां तुमकां शुभेच्छा दिवन सगळ्यांक देव बरें करूं. धन्यवाद अध्यक्ष महोदय. या भजनाची आणि या स्पर्धेची एक परंपरा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ हा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीच यावं असा प्रघात आहे आणि मुख्यमंत्री झाल्यापासून डॉक्टर प्रमोद सावंत यांनी न चुकता या स्पर्धेमध्ये उपस्थिती लावलेली आहे. नेहमी आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढतो परंतु पुनरावृत्ती होऊ शकते परंतु आता एक झेंझीचा जमाना आहे त्यामुळे आत्ताच्या मुलांना गोव्याचे मुख्यमंत्री कसे आहेत हे 1-2 वाक्यामध्ये तरी कळायला पाहिजे. कलाकाराबद्दल त्यांना आदर आहे आणि कलाकारांनाही त्यांच्याबद्दल आता आदर वाढलेला आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये एक नातं तयार झालेलं आहे. बोले तेसा चाले त्याची वंदावी पावले. आत्ताच माननीय अध्यक्षांनी सांगितलं की वारकरी मंडळांना आर्थिक सहाय्य पुरवण्यामागे उद्देश एवढाच होता की सांस्कृतिक गोवा आणि कलात्मक गोमंतक आणि आध्यात्मिक गोवा हे चित्र गोव्याचं जगावर जाण्यासाठी वारकऱ्यांच्या मुशीतूनच हे सगळं पुढे जाईल हा विचार त्यांनी मांडला आणि म्हणूनच हे अर्थसहाय्य घोषित केलेलं आहे. त्यामागे त्यांचा उद्देश तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. परमेश्वराबद्दलची अपार श्रद्धा
आणि कलाकाराबद्दलचा अपार आदर त्यांच्या मनामध्ये आहे. मी नेहमी सांगतो की या भजन स्पर्धेचं आयोजन आपल्या गावातून त्यांनी सुरुवातीपासून केलेलं आहे आणि रवींद्र भवनचे अध्यक्ष झाल्यानंतर त्या सभागृहाला भजन सम्राट पंडित मनोहरबुवा शिरगावकरांचं नाव त्यांनी आमदार असताना त्यावेळी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवासही हा वाखाणण्याजोगा आहे आणि सगळ्या कलाकारांना पुढे जाण्यासाठी तो फार मोठा एक दिलासा आणि आशावाद आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवलेला आहे, परंतु टाळ्याचा गजर मात्र ऐकू आलेला नाही. मुख्यमंत्र्यांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि त्या गजराचाच मी त्यांना आमंत्रित करतो. त्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी संबोधित करावं. नमस्कार. पंडित मनोहरबुवा शिरगावकर स्मृती राज्यस्तरीय भजन स्पर्धा 2026-27 या स्पर्धेला व्यासपीठावरती आहेत कला अकादमीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळीकर, या कला अकादमीचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रवीण गावकर, सदस्य सचिव श्री शंकर गावकर, त्याचबरोबर नेतल आमोणकर, या कला अकादमीच्या कार्यकारी मंडळावरती कृष्णा गावत, दत्ताराम ठाकूर, रुपेश कामत, याचे कार्यक्रम व विकास अधिकारी श्री प्रदीप गावकर आणि या कार्यक्रम अधिकारी म्हणून संजीव धर्मेकर, उपस्थितांमध्ये पत्रकार मित्र आणि गोव्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले भजन कलाकार, विशेष करून बाल कलाकार म्हणजे बंधू आणि भगिनींनो, सर्वात अगोदर 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्वतंत्र भारताचे आपण 80 वर्ष पूर्ण केली आणि आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी मनवतो आणि आजची भजन स्पर्धा सुद्धा त्याच पद्धतीने खूप महत्वाची आहे. गेली 46 वर्ष एकही वर्ष न चुकता कंटिन्युअसली भजन स्पर्धा या कला अकादमीमध्ये होते. मी खरोखरच मनापासून सुरुवात केलेल्या त्या कलाकारांचा आणि आजपासून कंटिन्युअसली भाग घेतलेल्या त्या सर्व कलाकारांचा मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मी आत्ताच डॉक्टर प्रवीण गावकर यांच्याशी बोलत होतो. कुठल्याही राज्यामध्ये अशा पद्धतीची राज्यस्तरीय भजन स्पर्धा होत नाहीये, पण ती फक्त आणि फक्त आपल्या गोव्यामध्ये होते. आणि विशेष करून म्हणजे या पद्धतीची भजन स्पर्धा जी पंडित मनोहरबुवा शिरगावकर यांच्या स्मृतीने ही एक वेगळी कला आहे आणि ती आपण परंपरा जपत आलेलो आहोत. आपण जरी आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर ह्या भजनासाठी लोक मुद्दामून ऐकतात, कारण ती मराठीमध्ये आहे, त्यांना ते पूर्णतः समजतं आणि पूर्ण ही मराठी भाषा अभिजात मराठी झाल्यानंतर म्हणजे आपण एक लिमिटेड लोकांपुरते नाही आहोत, तर महाराष्ट्रामधल्या 14 कोटी लोकांना ही भजन स्पर्धा समजते, ते गातात, मंत्रमुग्ध होतात, युट्यूबवरती बघतात. हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे असं समजू नका की फक्त गोव्यामध्येच आपली भजनं ऐकली जातात, तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभर असणारे मराठी श्रोते आपल्या या भजन स्पर्धेसाठी तेवढ्याच उत्स्फूर्त प्रतिसादाने ती मराठी भजन स्पर्धा बघतात. त्यासाठीही खरं गोव्यासाठी हा खूप खूप अभिनंदनाचा क्षण आहे. आपण म्हणतोय की मी जास्त वेळ बोलणार नाहीये, कारण मला माहिती आहे आपण काही लोक पारितोषिक मिळणार म्हणून या ठिकाणी थांबला आहात. थोड्या जणांना पारितोषिक मिळणार, थोड्या जणांना नाही मिळणार, पण तरी सुद्धा मी प्रत्यक्ष या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व बाल कलाकार, महिला कलाकार, पुरुष कलाकार या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतोय. आपण जसं म्हणतोय की पेडण्यापासून काणकोणपर्यंत आणि सत्तरीपासून दाबोलीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी भजन कलाकार आहेत, म्हणजे पुरुषांनी सुरू केलेली भजन स्पर्धा आज म्हणजे महिलांनी त्याला ओव्हरटेक केलं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणाने महिला पुरुषांपेक्षाही जास्त म्हणजे चांगल्या पद्धतीने गातात, वाजवतात आणि एक स्टेप पुढे जाऊन आपण ज्याला म्हणतोय की जे बाल कलाकार, कोण म्हणतोय की झेंझी हे संस्कृतमय नाहीये. गोव्यामध्ये भजनी स्पर्धामध्ये बघितल्यानंतर नक्कीच आपल्याला आपले झेंझीच हे ह्या आदर्श पुढे देणार, ह्याचा मला खूप खूप अभिमान आहे. आणि जेवढे लहान बाल कलाकार यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतोय. आपण बघतोय की ह्या भजनी स्पर्धेमध्ये 2000हून जास्त कलाकार हे प्रत्यक्ष भाग घेतात आणि त्याहून कितीतरी जण सबऑर्डिनेट म्हणून त्यांच्यासाठी काम करत असतात. म्हणजे एक उत्साहाचं वातावरण गोव्यामध्ये गेले एक महिनाभर वेगवेगळ्या गावागावातून, वेगवेगळ्या देवळातून आपल्याला पाहायला मिळतात.
आपण बघतोय तर गोव्यामध्ये स्पिरिच्युअल टुरिझम वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रकार सातत्याने सरकार करत आहे. कधी कधी लोकांना आपण काय करतो हे समजत नाहीये. आता बाबू कवळेकर बोलत असताना त्यांनी सांगितलं की 600 पेक्षा जास्त कलाकार या भजन म्हणजे जास्त स्टुडंट्स या कला अकादमीमध्ये इंडियन क्लासिकल म्युझिक अँड फॉरेन क्लासिकल म्युझिक या ठिकाणी शिकत आहात आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं रवींद्र भवन मध्ये या पद्धतीचं काम ह्या म्युझिक मध्ये चालत आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्या बालभवनचे वर्ग वेगवेगळ्या गावागावामधून चालत आहेत. त्या ठिकाणीही संगीत, नृत्य, वादन अशा पद्धतीच्या क्लासेस चालतात. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे प्रवीण गावकर यांच्यासारखे वेगवेगळे शिक्षक आपल्या वेगवेगळ्या मुलांना की अशा पद्धतीच्या म्हणजे कला ही शिकवत असतात. म्हणजे एका दृष्टीने गोव्यामध्ये एक खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण हे निर्माण करण्याचं काम या ठिकाणी निश्चित रूपाने होत आहे. आणि खरोखरच आपण या रूपाने चालत असलेली ही एवढी पॉझिटिव्हिटी ज्याला आपण म्हणतोय की गोमंतकामधला जर हॅपीनेस इंडेक्स वाढवायचा असेल तर तो हॅपीनेस इंडेक्स कशा पद्धतीने वाढवू शकतोय, तर अशा पद्धतीच्या कलेतनच हा हॅपीनेस इंडेक्स वाढवू शकतोय. जेव्हा एखादा कलाकार भजनामध्ये मंत्रमुग्ध होतोय तेव्हा तो कितीतरी त्याचा आनंदाने त्याचा पारा वरती चढत असतोय. म्हणजे आपण म्हणतोय त्या पद्धतीनेच खरोखरच म्हणजे तो मंत्रमुग्ध होऊन भजन करत असतोय. तो आपलं देहभान विसरून जातोय. आणि म्हणून तर म्हणजे स्पिरिच्युअल इंडेक्स वाढवण्यासाठी भजन ही एक अत्यंत चांगली कला आपल्या गावागावातून देवळादेवळामधून जी चालत आहे ती निरंतर चालू ठेवण्यासाठी ही भजन स्पर्धा ही त्याला महत्वाचं आहे. कारण स्पर्धेसाठी म्हणून जे भजन शिकतोय त्या निमित्ताने का असेना नंतर ते भजन कंटिन्युअसली दर वर्षभर वाजवलं देवळामध्ये जात आहे तेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून कला अकादमीने भजन मुलांना शिकवलं आणि ते गावागावामधून चालत राहिलं हेही तेवढंच खूप खूप महत्वाचं आहे. मी पुनश्च एकदा म्हणजे कला अकादमीचे अध्यक्ष श्री बाबू कवळेकर आणि त्याची पूर्ण टीम यांचं खूप खूप अभिनंदन करतोय. कारण मागच्या एका वर्षामध्ये कितीतरी कार्यक्रम जे बंद पडत चालले होते त्यांना पुनर्जीवित करून लोकांमध्ये पुन्हा सुरू करण्याचं काम त्याने केलेलं आहे. नवीन कार्यक्रमाची आखणीही या निमित्ताने का असेना पण त्याने सुरुवात केलेली आहे. परत एकदा म्हणजे गोमंतकामध्ये अशा कितीतरी कार्यक्रम हे चालूच या ठिकाणी राहणार आहे. मी पुनश्च एकदा म्हणजे या स्पर्धेसाठी जे परीक्षक ज्याने खास करून श्री परशुराम काटकोडकर, नारायण नाना असोलकर, अजित सरदेसाईजी ह्याने गेले 1 महिना गावागावामध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षण केलं. त्यांचंही खूप खूप अभिनंदन करतो. त्यांना खूप कठीण गेलं असेल कुठल्या ग्रुपाला बक्षीस द्यावं आणि नाही हे खूप कठीण काम आहे. पण चुकूनही कुणाला नाही मिळालं म्हणून दोषारोप त्यांच्यावरती करू नका. कारण निश्चितरित्या कुणाला एकाच ग्रुपला एखाद्या दुसऱ्या ग्रुपला भजन मिळू शकेल म्हणजे बक्षीस मिळू शकेल आणि नक्कीच यावर्षी नाही मिळालं तर ते पुढच्या वर्षीही मिळेल. पण ही कला आपण सगळ्यांनी जोपासावी आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आपण काम करत आहात नक्कीच त्यासाठीही मी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन करतो. आणि परत एकदा म्हणजे आपल्या ह्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून दरवर्षी आपल्याला या ठिकाणी मिळण्याचा योग मला या ठिकाणी येतोय. कंटिन्युअसली गेली 7 वर्ष मी भजनी कलाकारांना यावेळी भेटतोय आणि देव पांडुरंगच्या कृपेने पुढच्या वर्षीही या ठिकाणी आम्हाला बक्षीस वितरण समारंभाला येण्याचा योग हा आपल्या समोर यावा एवढीच देवचरणी प्रार्थना करतो आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. पुढील वाटचालीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांना आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. त्यानंतर मी आमंत्रित करतो कला अकादमीचे कार्यक्रम आणि विकास अधिकारी प्रदीप गावकर यांनी आभार प्रदर्शन करा. नमस्कार. विठ्ठल नामे विठ्ठल झाले, विठ्ठल नामे विठ्ठल झाले, देहभान विसरून गेले. अशा मनस्थितीत तुम्ही सगळे रसिक वर्ग या दीनानाथ मंगेशकर सभागृहात सकाळपासून असतात. कला अकादमीच्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभाक गोंय राज्याचे भौमानाधिक सन्माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत उपस्थित असतात. हो उपस्थित आसपा फाटलो उद्देश आणि त्यांच्या मनान काळजान जी कला अकादमी खातीर आणि गोंयकार कलाकारा खातीर जी तळमळ आनी कळकळ आसा
ती आमकां दृश्टिक्षेपाक येतात. भक्ती ही फकत देवाचीच नसता, भगवंताचीच नसता, तर मुख्यमंत्री असल्या कारणान ह्या जनते प्रती तांची जी भक्ती आसा ती भक्ती अधोरेखित करपा खातीर प्रदीप गांवकारांक सांगपाची तुमकां गरज ना. ताचो दिसान दीस तुमकां अनुभव येता. काल पयर तुमी ज्या वेळार सोशल मिडियाचेर पळयलां की खंयसर तरी एक चलयेक एक्सिडंट जालो आनी एक्सिडंट जालो, दोतोरान आपल्यो गाडयो सगळो तापो थंय थारोवन त्या चलयेचें ट्रिटमेंट केलो, ताका हे करून घेतलें. हें हांव स्तुती पाठक दोतोराचो स्तुती पाठक म्हणून हांव सांगना. आनी जाता एकदां दिसता कोण नोकरशाही आसता, सर्वंट आसता, गव्हर्मेंट हांकां एक संवय जाल्ली आसता की उच्च पदस्थ व्यक्तिमत्वांची स्तुती करपाची, पूण तो भाग न्ही, कारण तें नाटक न्हय. दोतोरान सांगू ना कोणाक तुम्ही एक चली एक्सिडंट करा, तिचेर गाडी मारा, मागीर आपूण थंय थारता आनी मागीर तें सगळें व्हिडिओ शूटिंग करुया आनी सगळ्या लोकांक असो भाग ना तो. ही देवा प्रती जशी भगवंत ह्या देवभूमी गोमंतकाचे देवभक्त मुख्यमंत्री म्हणून डॉक्टर प्रमोद सावंता कडेन आमी पळयता. सुरवातीच्या काळात एक दोन गजाली सांगता की सुरवातीच्या काळात ज्या वेळार दोतोर पयलेच फावट आमदार जाले, निवडून आयले, आनी हांवें सुर्ला भजन स्पर्धा दवरली आनी दोतोराक सांगपाक हांव सामको फातर्प्याच्या सामको रिमोट भागान आसलो हांव की दोतोराक फोन लागनाशिल्लो. म्हणटून हांव आयलो मडगांव पावलो आनी दोतोराक हांवें फोन केलो. दोतोर फाल्यां तुमकां उद्घाटनाक येवपाक जाय, भजन स्पर्धेचें उद्घाटन आसा सुर्ला देवळांत. दोतोर बरें बेगीन सांगता बरें तूं म्हणपालो. दोतोर मातसो म्हाका कळ्ळें तें दोतोराचे स्वर. म्हणटकूच ना दोतोर म्हणलें, हांव म्हणलें ना फाल्यां कित्याक तिनांक बरें. दोतोर आयलो थंय येयलो, उद्घाटन केलें मनोभावे. थंय सगळ्या हाजी भजनी कलाकारांची पथकांची चवकशी केली आनी सगळें उद्घाटन करून दोतोरान ताजो जो एक कार्यकर्तो ताका कार्यकर्त्याक सायडीक व्हेलो उद्घाटन करून वताना आनी ताच्या कडेन बॉल्सांचे 3,000 रुपया काडून दिले. तांकां हांगा जेवणा खाणाची कांयच वेवस्था ना, तांकां जेवपा खातीर सगळी वेवस्था कर. आनी अशे तरेचे जो भागाक जो एक लोक प्रतिनिधी म्हणून मेळटा त्या लोकांचें तें भाग्य आसता. कारण ह्या हातूनच संस्कृती टिकोवप आनी संस्कृतीचें संवर्धन करप म्हणजे तें कितें, तर मुळातच तुज्यान हो जिव्हाळो, हो ओलावो हो आसचो पडटा. आनी तो दोतोरा कडेन आसा आनी तांचो वेळोवेळी आमकां अनुभव आयिल्लो आसा. दोतोर तुमी ह्या क्षणांत हांगासर उपस्थित आसतात, तुमचे हांव मना काळजांतल्यान आनी ह्या पांडुरंगाक स्मरून तुमचे हांव देव बरें करूं म्हणटा. त्यानंतर आज स्वतंत्र दीस म्हणल्यार संविधान, लोकशाही, आज ही दोन व्यक्तिमत्वां आज मुख्यमंत्री म्हणून दोतोर आसात, पूण काल पयर केन्ना तरी आमचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केल्ले बाबू कवळेकर हांगा उपस्थित आसात. ही खरी म्हणल्यार स्वतंत्रतेची जी फळां आसा पळय, संविधानाची जी फळां आसा, लोकशाहीची फळां, ती फळां हे खंयच्या हातूंच्यान येवंक ना. खंयच्या प्रतिश्ठीत मोठी कितें गर्भ श्रीमंत लोक आशिल्ले, जावं तांचे कडेन मोठें वैभव आशिल्लें, मोठी कौटुंबीक पार्श्वभूमी आशिल्ली, अशा ह्या पार्श्वभूमींतल्यान हे लोक येवंक ना. पूण ह्या हाजेर त्या पदांचेर ते पावल्या ही ह्या संविधानाची ताकद आसा, ह्या स्वतंत्राची ताकद आसा. म्हणून तुमकां परत एकदां हांव सगळ्यांक स्वतंत्रायेच्यो परबी दिता, मनमुनीत परबी दिता. सगळे जाण झेंजी म्हणटा, हांव झेंजी म्हणना, हांव झांजी म्हणटा. झांजी म्हणजे सगळ्यांच्या हातान झान आसा. हांगासर झान घेवन सगळे भुरगे जे तरेन ह्या विठ्ठल भक्तीन जे हें जाता, तल्लीन जाता, ही झेंजी बीन सगळे क्रांतिकारी तेंच्यो त्यो भाशा आसूं न्हू, ही क्रांती, ही भक्तिमय क्रांती गोंयांत झान हातान घेवन हे गोंयकार, ते जी म्हणटा पळय ते गोंयकार, आनी झान प्रती तेंच्या हातान ह्या कला अकादमीच्या स्पर्धे मार्फत कला अकादमीन दिल्ली आसा. आनी सगळीं पथकां आमकां मोठ्या उमेदीन ह्या स्पर्धेत सहभागी जाता. सगळे कलाकार ज्या तरेन दोतोरान सांगलां की गांवागांवान स्पर्धा जावपाक, भजनां जावपाक ही स्पर्धा काडणी जाता. दोतोर तुमकां हांव सांगता ह्या निमतान आज जे पकवाद वाद्य जे तिगून आसा, पकवाद वाद्य तिगून आसा ते ह्या स्पर्धेक लागून तिगून आसा. नाल्यार आज पकवाद हे ना नपयत जातलें आसलें आनी खंयच्या तरी हेतून खुटयाळाक एका ते खुटयेक लायले आसतलो तो पकवाद आनी आजो आपल्या नातवाक सांगतलो हेका पकवाद म्हणटा म्हणून. पूण आज परिस्थिती तशी ना. आज आमी ह्या स्पर्धेक पकवाद वाद्य कंपल्सरी केल्या नंतर आज पकवाद वादक गोंयांत आमकां शेकडोच्या घरांत दिसता.
ह्या दृष्टिकोनांतल्यान आमचे अध्यक्ष आमकां जे मार्गदर्शन करता त्या अध्यक्षांची हांव मना काळजांतल्यान उपकार मानता. मागीर आमचे उपाध्यक्ष आसा प्रवीण बाब गांवकर, डॉक्टर प्रवीण बाब गांवकर, ह्या क्षेत्रांतले ते एक जाणकार आसा, शास्त्रीय संगीताचे गायक आसात आणि आयोजनाच्या बाबतींत तर तांचो गोंयांत हात धरपा सारको मनीस ना. कारण आयोजन कशें आयोजन करप हाजे तांचे कडेन एक जो तकालस आसा ती तकालस तांचे कडेन आसा. त्या दृष्टिकोनांतल्यान आज परत एकदां सांगता हांव, एक एकदां आभार प्रदर्शन चड वाडोवपाचें नासता हें म्हाकाय खबर आसा, तें ताळतमी हांवें बाळोवपाक जाय. पूण हांव तरी सांगता एक गजाल की ही स्पर्धा हांगा जावपाची नासली. ही स्पर्धा रवींद्र भवन सांखळी जावपाची आसली आणि तिनूय स्पर्धा महिला बाल थंय. पूण मागीर जालें कितें म्हज्याच मनान आयलें, तुमकां स्मरून सांगता पांडुरंगाक, की ह्या वास्तून भगवंताचें नामस्मरण जावचें. एक ह्या वास्तूक एक जे मातशी खंय खंय तरी एक हें येता, मदींच कोणी तरी उठ्ठा आनी कितें तरी, पूण ह्या वास्तून एक नामस्मरण जावचें. त्या दृश्टिकोनांतल्यान हांव आमचे अध्यक्ष उपाध्यक्षा कडेन उलयलो की आमी ही स्पर्धा हांगा करुया. कारण हे सभाघर सद्या आमच्या ताब्यान ना आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आमी रवींद्र भवन सांखळी राखून दवरलें. मातशें आबाक म्हाका सांगता म्हणसर मातशें हें जालें. आबाकूय मातसो तो सेन्सिटीव मनीस तो आबा आमचो उपाध्यक्ष सांखळीचो, तोय मातसो हें जालो कितें हांगा तरी करिना. हांवें म्हणलें राज्यस्तरीय स्पर्धा राजधानीन जावची आनी तेच्या फाटलो आमचो एक जो ह्या भावना आसा की ह्या सभागृहांत एक भगवंताचें नामस्मरण दिसभर जावचें. तेच्या हातून कितें ह्यो जर आमी कितें म्हणटा पळय ज्यो एक दूषण कितें आसा जावं कितेंय तरी हेका किरीवारी म्हणटा पळय ती किरीवारी खंय वता खंयशें नामस्मरणान म्हण ती वचची. ह्या दृश्टिकोनांतल्यान ही भजन स्पर्धा आमी हांगा घातल्या आनी आमकां आज आमचे भोवमानाधीक सदस्य सचिव हांचेय आमकां ताच्या खातीर सहकार्य मेळ्ळें. की त्या दृश्टिकोनांतल्यान आमचे उपाध्यक्ष आनी आमचे सदस्य सचिव हांचे हांव आभार मानतां. आमचे प्रशासकीय संचालिका नितल आमोणकर हांचे आमकां मार्गदर्शन वेळोवेळ लागतात, हांचे हांव आभार मानतां. आमचे 3 सभासद आसात, कृष्णा गावस तांची तुमकां वळख आमचे संजीव धर्मेकर हांच्यांनी वेगळ्या हेतून करून दिल्ली आसा. कृष्णा गावस, दत्ताराम ठाकूर, रुपेश कामत हे वेळोवेळ येवन कला अकादमी कडेन संदर्भान आमचे कडेन विचारपूस करता. ते आज हांगा उपस्थित आसात आनी तांचे हांव आभार मानता, तांच्या प्रती हांव कृतज्ञता व्यक्त करता. त्यानंतर परशुराम काणकोणकार, नारायण आसोलकार, अजित सरदेसाई हांच्यांनी ह्या स्पर्धेचें मूल्यमापन केलें, परीक्षण केलें. त्यांचे दिसभराचो तांचो वेळ तांच्यांनी आमकां कला अकादमीक दिला. तांचे हांव आभार मानता, तांच्या तर्फे कृतज्ञता व्यक्त करता. आणि आमचे फुडें जे बसले आसा प्रेस मिडिया, ह्या प्रेस मिडियाचे कला अकादमीक सदांच सहकार्य लागलेलें आसा. तांच्या सहकार्या मार्फतच कला अकादमी आपली वाटचाल करता. पूण एकूच म्हाका खंत दिसता सांगपाक प्रेस मिडियाक की हो उपक्रम म्हयनोभर हो उपक्रम चलता. संपूर्ण गोंयभर एक भक्तिमय वातावरण आमी तयार करता आनी एका विशिष्ट अशा एका वर्गाक आमी वर्गाक म्हणल्यार महिला पुरुष बाल अशा एक संपूर्ण हातून एक चैतन्यमय भक्तिमय अशें वातावरण आमी निर्माण करता. पूण ताची दखल जितकी प्रमाणान घेवपाक जायी ती कला अकादमी बाकीच्या खुबश्या गजालींची दखल बरेचशे लोक बऱ्या हातून घेतात. पूण ज्या हांणी हाची दखल घेवपाक जायी, ज्या हांणी हाची रकान्याचे रकाने ह्या हाचेर छापून येवंक जाय तशें ते येयना. तितके म्हणजे एक ती खंत जाता, पूण ती तुमी पुरी करची. हाज्यान फुडें हांव तुमचे उपकार मानतां सगळ्या प्रेस मिडियाचे. त्यानंतर ज्या स्पर्धेंत पथकांत सहभागी जाली, जे कलाकार सहभागी जाले त्या सगळ्या कलाकारांचे पथकांचे हांव आभार मानतां. कला अकादमी हे आमचे फाटले जे कला अकादमीचे आमचो कर्मचारी वर्ग स्टाफ आसा हे सुंदर अशे देखावो आमचो हे करपा खातीर आमचे असिस्टंट थिएटर मॅनेजर गौरीश भगत, मागीर ताची सगळी टीम, ज्युनियर इंजिनियर सनी हांच्यांनी सगळ्यांनी एक तकालस केल्या. तांचेय हांव सगळ्यांचे उपकार मानतां आनी हो म्हजे उपकारचे उलोवप हांगा सोंपयता. देव बरें करूं. भजन स्पर्धा